नमस्कार. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत 62वं पुष्प गुंफण्याची संधी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत अध्ययन केंद्राने मला मिळवून दिली, त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि आमच्यासारखे सर्व माजी विद्यार्थी ज्यांना विद्यापीठाचा आणि संस्कृत विभागाचा, अध्ययन केंद्राचा नेहमीच अभिमान आहे, अशा सर्वांना शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आजचा व्याख्यानमालेचा विषय आहे वैज्ञानिक परिभाषा आणि संस्कृत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी संस्कृत आणि विज्ञान या दोनही शाखांमध्ये ज्या गुरूंचे मार्गदर्शन मला आजपर्यंत लाभले त्यांना प्रथम वंदन करते आणि त्यांच्याकडून जे काही प्राप्त झालं त्यातून जे शिकायला मिळालं, त्यांच्याकडनं जी प्रेरणा प्राप्त झाली, त्या प्रेरणेतूनच हा व्याख्यानाचा विषय सुचला आहे. त्यामुळे हे व्याख्यान पुष्प माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करून मी व्याख्यानाला सुरुवात करते. वैज्ञानिक परिभाषा आणि संस्कृत. सर्वप्रथम विज्ञान या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया, कारण या शब्दामध्येच विज्ञान ही मुळातच एक पारिभाषिक संज्ञा असल्यामुळे आपण व्याख्यान कोणत्या दिशेने नेणार आहोत याची एक छोटीशी झलक आपल्याला विज्ञान या शब्दाचं स्पष्टीकरण ऐकत असताना मिळेल. विज्ञान हा शब्द वि अधिक ज्ञा या धातूपासून तयार झाला आहे. विज्ञान या शब्दाचा अर्थ विज्ञायते अनेन इति अथवा विशेषेण ज्ञायते इति अशा दोनही पद्धतीने केला जातो. म्हणजे या सृष्टीतील कोणत्याही घटकाचं विशेष प्रकारे ज्ञान करून घेण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीला आपण विज्ञान म्हणणार आहोत. संस्कृतची एक अभ्यासक म्हणून अमरकोशामध्ये विज्ञानाची जी व्याख्या आली ती मला खूप पटली आहे आणि म्हणून ती व्याख्या आपल्याबरोबर शेअर करायला मला आवडेल. त्या व्याख्येमध्ये असं म्हणलंय, मोक्षे धीहि ज्ञानम अन्यत्र विज्ञानम शिल्पशास्त्रयोः. या व्याख्येत विज्ञान कशाला म्हटलंय तर शिल्प आणि शास्त्र या दोन्हीला मिळून विज्ञान म्हटलंय. शिल्प म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान हा अर्थ घ्यावा लागेल की एखाद्या ज्ञानापासून ते ज्ञान व्यक्त करण्याची जी वृत्ती असते आणि त्या व्यक्तीकरणातून जे शिल्प तयार होतं, मग कोणत्याही पद्धतीचं जे तंत्रज्ञान तयार होतं ते तंत्रज्ञान. आणि शास्त्र म्हणजे ज्याला आपण थिअरी म्हणतो आजच्या काळामध्ये, ती थिअरी म्हणजे शास्त्र आणि शिल्प म्हणजे प्रॅक्टिकल. या दोन्ही पद्धतीने विज्ञान या शब्दाची व्याख्या अमरकोशकारांनी केलेली आहे. आणि ही व्याख्या आजच्या आपल्या विज्ञान या शब्दामध्ये आपण आधुनिक काळात ज्याला विज्ञान म्हणतो त्या व्याख्येपेक्षा थोडीशी व्यापक अशी व्याख्या आहे. आता आपण पुढे जाऊ. परिभाषा म्हणजे काय? परिभाषा प्रत्येक शास्त्राची ही एक परिभाषा असते. आपण जेव्हा एखादं शास्त्र शिकायला जातो, एखादं शास्त्र शिकायला प्रवेश करतो, त्या प्रवेश करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आपल्याला जे शिकवलं जातं ते म्हणजे परिभाषा.
म्हणजे काय, तर त्या शास्त्रामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत, ते शब्द सर्वप्रथम समजावून दिले जातात आणि मग त्या शब्दांवर आधारित शास्त्र अध्ययनाला आपण सुरुवात करतो. परिभाषेची संस्कृत व्याख्या अशी आहे, परितः भाषन्ते सा परिभाषा. एखाद्या संकल्पनेची संपूर्णपणे व्याप्ती लक्षात घेऊन मग ती संकल्पना मांडली जाते. त्याला परिभाषा असं म्हणतात. विविध शास्त्रांच्या विविध परिभाषा असतात आणि शास्त्र बदललं की त्या शब्दांचे पारिभाषिक शब्दांचे अर्थही बदलतात. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा गुण हा शब्द आहे. गुण हा शब्द न्यायामध्ये, न्यायशास्त्रामध्ये 24 जे गुण आहेत, रूप, रसगंध इत्यादी गुण या अर्थी वापरला जातो. सांख्यशास्त्रामध्ये हाच शब्द त्रिगुण म्हणजे सत्व, रजस, तमस या अर्थाने वापरला जातो. आयुर्वेदात आपण सगळे जाणताच की वात, पित्त, कफ या अर्थाने वापरला जातो. किंवा परीक्षा संदर्भी, परीक्षा संदर्भातलं काही शास्त्र असेल, शिक्षणशास्त्र असेल, तर गुण या शब्दाचा अर्थ असतो मार्क्स. हा, तर त्यामुळे काय होतं, अनेक असे शब्द आहेत की ज्यांची परिभाषा शास्त्रानुसार बदलत असते. त्यामुळे शास्त्राचे अध्ययन करण्यापूर्वी त्या शास्त्रांच्या परिभाषा नीट समजावून घ्याव्या लागतात. म्हणून इथे जे चित्र दिलेलं आहे की कोणत्या अर्थाने कोणता माणूस बोलतोय हे जर संवादातून कळलं, ही जर परिभाषा कळली, तर ते शास्त्र समजणं अत्यंत सोपं जातं. आता वैज्ञानिक परिभाषा म्हणजे काय? आपण आजच्या काळात ज्याला विज्ञान म्हणतो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, ह्या ज्या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, अभियांत्रिकीच्या शाखा आहेत, म्हणजे तंत्रज्ञानाच्या शाखा आहेत, त्या सगळ्याला आज आपण विज्ञान म्हणतो. तर त्या अर्थाने आधुनिक काळामध्ये विज्ञान आज समृद्ध होत आहे आणि रोज नवीन नवीन संकल्पनांची भर या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पडते आहे. वैज्ञानिक परिभाषा तयार करताना भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये या वैज्ञानिक परिभाषांची अत्यंत गरज आहे. कारण भारतामध्ये बहुभाषिक लोक असल्यामुळे मातृभाषेत जे शिक्षण घेतात त्यांना मातृभाषेतून विज्ञान कळणं, आकळणं सोपं जातं. आणि जर मातृभाषेतून संकल्पना समजावून घेता आल्या तर त्या जास्त योग्य प्रकारे ठसू शकतात. त्यामुळे मातृभाषेत शिक्षण देत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या संकल्पना समजावून देण्याकरता वैज्ञानिक परिभाषांची अत्यंतिक गरज आहे. याशिवाय जर आपण प्राचीन संस्कृत ग्रंथ बघितले, जे विज्ञानाच्या काही संकल्पना सांगू पाहत आहेत, त्या ग्रंथांच्या परिभाषा आधुनिक विज्ञानांच्या परिभाषांपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यामुळे प्राचीन विज्ञानातल्या काही संकल्पना सुद्धा त्या काळातील वैज्ञानिक परिभाषांच्या आधारावर समजावून घेणं हे सुद्धा आज अगत्याचं ठरतंय. आणि जर आपल्याला प्राचीन ग्रंथातील त्या वैज्ञानिक परिभाषा समजावून घेता आल्या, त्यांचं अर्थ निश्चितीकरण करता आलं, तर त्या परिभाषा सुद्धा आपल्या संशोधनाला, वैज्ञानिक प्राचीन विज्ञानाच्या संशोधनाला पूरक ठरू शकतील आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा. या पातळीवर किंवा या स्तरावर काम करण्यासाठी भारत सरकारने वैज्ञानिक आणि तकनिकी शब्दावली आयोग किंवा ज्याला आपण कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी असं म्हणतो, तर हा आयोग शिक्षा मंत्रालयात भारत सरकारद्वारे 1961 मध्ये स्थापन केला गेला. या आयोगाचं मुख्य कार्य काय, तर अशी मातृभाषेतून शिक्षण वेगवेगळ्या बहुभाषिक भारतीय समाजामध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, ते समजवण्यासाठी मातृभाषेतून त्या राज्यातल्या प्रादेशिक भाषांमधून वैज्ञानिक शब्दावलीची निर्मिती करण्यात आली आणि त्या वैज्ञानिक शब्दावलीच्या निर्मितीसाठी काही सिद्धांत निर्धारित केले गेले आणि ते काम या CSTT या संस्थेद्वारे केलं जातं. याशिवाय इतर अनेक कामे या संस्थेद्वारे केली जातात, जसं या संदर्भातले संदर्भ ग्रंथ
आणि इतर सहाय्यक सामग्री यांची निर्मिती करणं, त्याच्यात पुन्हा संशोधन करून पुनरावृत्ती, पुनर्प्रकाशन करणं, ह्यासारखी अनेक कामं या आयोगाद्वारे केली जातात. जसं भारत सरकार किंवा केंद्राच्या पातळीवर शब्दावली आयोग आहे, तसा महाराष्ट्रामध्ये मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासनाने तयार करून घेत असलेला मराठी ज्ञानकोश आपल्याकडे आहे. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याचं विभाजन झालं आणि मराठी विश्वकोश संपादन व प्रकाशन या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ निर्मिती मंडळ स्थापन करण्यात आलं. या विश्वकोश निर्मिती मंडळाअंतर्गत मराठी परिभाषा कोशांचंही प्रकाशन करण्यात आलं आणि त्यातले अनेक कोश आज आंतरजालावर सुद्धा उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर औषधशास्त्र परिभाषा कोश, भौतिकी परिभाषा कोश, जीवशास्त्र परिभाषा कोश अशा अनेक प्रकारचे जवळजवळ 35 कोश आज आंतरजालावर उपलब्ध आहेत, ज्यामध्ये वैज्ञानिक पारिभाषिक शब्दांची यादी दिलेली आहे आणि त्याला इंग्रजी प्रतिशब्द सुद्धा दिलेला आहे. आता संस्कृतचा या सगळ्या प्रक्रियेशी कसा संबंध आहे, तर आयोगाच्या नियमावलीमध्ये आणि संस्कृतमध्ये काय अंतसंबंध आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. या नियमावलीमध्ये अनेक मुद्दे येतात. त्यांच्या सिद्धांत सांगण्याच्या शब्दावली विकसित करण्यासाठी किंवा वैज्ञानिक शब्दावली विकसित करताना उपयोगी पडणारे असे काही सिद्धांत सर्वप्रथम परिभाषा कोश निर्माण करणाऱ्या संपूर्ण मंडळाने पहिल्यांदा निर्धारित केले आणि त्यामध्ये अनेक नियम किंवा सिद्धांत घालून दिले आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने काय येतं, तर जेव्हा आपण इतर भाषेतील वैज्ञानिक शब्दांना पर्यायी भारतीय भाषांमधील शब्द देतो, तेव्हा त्यामध्ये सोपेपणा असावा, अर्थाची परिशुद्धी असावी आणि सुबोधपणे त्या शब्दातून आकलन व्हावं, हे महत्वाचे घटक असावेत असा एक सिद्धांत आहे. दुसरं, जेव्हा आपण भारतीय भाषांतील शब्दांमध्ये अधिकाधिक एकरूपता आणून प्रयत्न करू, तेव्हाच ती वैज्ञानिक शब्दावली संपूर्ण भारतामध्ये प्रादेशिक भाषांमध्ये वापरली जाईल, हा विचार असल्यामुळे जे शब्द प्रादेशिक भाषांमध्ये अधिकाधिक वैज्ञानिक शब्द वापरले जातात, त्या शब्दांचा समावेश करावा आणि संस्कृत धातूंवर आधारित शब्द विकसित केले जावेत, असा एक घटक मूळ शब्दावली विकसित करताना उपयोगी असणाऱ्या सिद्धांताच्या ड्राफ्ट मध्ये त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यामुळे ही नियमावली तयार करतानाच मुळात संस्कृत भाषेचा विचार केला गेलाय. तर तो विचार का केला गेला असावा, अशी कोणती वैशिष्ट्य संस्कृत भाषेमध्ये आहेत, तर ही सगळी वैशिष्ट्य सर्वांना माहिती आहेत. एक पहिलं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या विश्वातल्या अनेक भाषांशी संस्कृत भाषेतील शब्दांचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. आज जी भाषाशास्त्र नावाची, लिंग्विस्टिक्स नावाची एक अभ्यास शाखा विकसित झाली आहे, त्याचं मूळही संस्कृत भाषाच आहे. मी उदाहरण देताना थाई शब्दांचं उदाहरण देईन आणि तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञान विकसित करणारी अशी एक विद्याशाखा म्हणजे इंजिनिअरिंग, त्याला थाई प्रतिशब्द आहे विश्वकर्म सात, म्हणजे विश्वकर्मा शास्त्र या शब्दाचं हे एक थाई रूप असावं. आणि दुसरं सायकोलॉजी या विषयाला चित्तविद्या असा थाई शब्द आहे. मग यावरून आपल्याला असं लक्षात येतं, असे अनेक शब्द आहेत की ज्या इतर भाषांमध्ये किंवा इतर जागतिक भाषांमध्ये असे अनेक शब्द आहेत ज्यांचं संस्कृत भाषेशी साधर्म्य आपल्याला दिसून येतं. आणि दुसरं संस्कृत भाषेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे संस्कृत भाषेतून किंवा व्याकरणाचा जर पाया पक्का असेल तर संस्कृत भाषेतून शब्द निर्मिती मोठ्या प्रमाणावर आपण करू शकतो आणि त्या सामर्थ्यामुळे एखादी नवीन संकल्पना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये
आली तर त्याला त्याच्या कार्यानुसार एखादा शब्द अचूकपणे देण्याचं सामर्थ्य नक्कीच संस्कृत भाषेतल्या कृदंत, तद्धित, उपसर्ग, धातू, विविध प्रत्यय, समास या घटकांचा उपयोग करून हे सामर्थ्य दृग्गोचर झालेलं आपल्याला दिसतं. कारण संस्कृतमध्ये अनेक धातू साधित आणि नामसाधित, ज्याला कृदंत, तद्धित असं म्हणतात, असे शब्द तयार करतात आणि करता येतात. वेगवेगळ्या उपसर्गांचा, कारण उपसर्गांनी किंवा 2 पेक्षा अधिक उपसर्गांनी, 2 पेक्षा अधिक पद ज्याच्यामध्ये आहेत अशा समास इत्यादींचा वापर करून सुद्धा शब्द निर्मिती साधता येते आणि त्याद्वारे योग्य तो अर्थ आपल्याला पोहोचवता येतो आणि म्हणून वैज्ञानिक परिभाषा तयार करताना संस्कृत भाषेची ही वैशिष्ट्य विचारात घेण्यात आली असावीत. आता आपण विज्ञानातील मुख्य जी शास्त्र आज ज्याला आपण विज्ञानाच्या परिभाषेमध्ये गणतो, त्या शास्त्रातील काही पारिभाषिक शब्द उदाहरणादाखल बघूयात, की ज्यामध्ये संस्कृत भाषेतील काही वैशिष्ट्यांचा विचार झालेला आपल्याला दिसतो. भौतिकशास्त्रातील हे काही पारिभाषिक शब्द आहेत. उदाहरणार्थ अदिश राशी आणि सदिश राशी. ऍक्सेलरेशन ही सदिश राशी आहे किंवा वेक्टर क्वांटिटी असं आपण म्हणतो. म्हणजे काय, ज्या ठिकाणी दिशा म्हणजे ज्या ठिकाणी डायरेक्शन किंवा दिशा ही सुद्धा महत्वाची असते, त्या राशीला सदिश राशी म्हणतात. आणि ज्या ठिकाणी ज्या राशीचा विचार करत असताना दिशा हा जो आयाम आहे तो महत्वाचा नसतो, त्याला आपण अदिश राशी असं म्हणतो. म्हणजेच त्याला स्केलर क्वांटिटी असं म्हणतात. दुसरा शब्द आहे जो अत्यंत महत्वाची भौतिकशास्त्राची अभ्यास शाखा आहे, ती अभ्यास शाखा म्हणजे थर्मोडायनामिक्स. थर्मल म्हणजे जे उष्मन किंवा उष्णतेशी संबंधित आहे असं, आणि डायनॅमिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये गतिज किंवा गती अभिप्रेत आहे असं शास्त्र. त्यामुळे थर्मोडायनॅमिक्स याला एकत्रितपणे शब्द तयार करत असताना संस्कृत भाषेतला बाज जाणवेल हे तुमच्या लगेच लक्षात येईल की तो संस्कृत भाषेचा बाज आहे. उदाहरणार्थ उष्मा गतिकी हा शब्द वापरलाय. उष्मा हा शब्द थर्मल या गोष्टी साठी वापरलाय आणि गतिकी डायनॅमिक्स साठी वापरलेला शब्द आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. भौतिक शास्त्रामध्ये आणि रसायनशास्त्रामध्ये सुद्धा आयसोबार्स वापरले जातात. म्हणजे काय, आयसोबार्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये वस्तुमानांक तोच असतो पण अणुक्रमांक, ज्याला ॲटॉमिक नंबर आपण म्हणतो, ते वेगळे असतात. अशा अणूंना आयसोबार्स किंवा समवस्तुमानांक म्हणतात. आता या शब्दामध्ये पण बघा, समवस्तुमानांक या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्यांचा वस्तुमानांक समान आहे असे दोन घटक. वस्तुमानांक हा शब्द सुद्धा वस्तुमान अंक अशा पद्धतीने दोन पद एकत्र येऊन बनलेला शब्द आहे. पुढे जाऊयात गुरुत्व मध्य. तर गुरुत्व हा शब्दच मुळात भौतिकशास्त्राचा जनक आपण ज्याला मानतो ते म्हणजे कणादर्शी. त्यांच्या कणादर्शींच्या वैशेषिक सूत्रांमध्ये गुरुत्व हा शब्द आपल्याला आलेला दिसतो आणि त्यामध्ये ग्रॅव्हिटी ही जी संकल्पना आज का आपण शिकत आहोत आधुनिक भौतिकशास्त्रात, तीच संकल्पना आपल्याला कणादर्शींच्या वैशेषिक सूत्रांमध्ये आणि त्यानंतर त्यावर रचल्या गेलेल्या प्रशस्तपाद नावाच्या भाष्यामध्ये, प्रशस्तपादाचार्यांच्या भाष्यामध्ये दिसून येते. म्हणजे गुरुत्व, त्व हा जो प्रत्यय आहे गुरु शब्दाला लागलेला, त्याद्वारे आपल्याला नेस ज्याला आपण म्हणतो किंवा ते बल वापरू शकणारं असं एखादी शक्ती, या पद्धतीने असा एखादा फोर्स, या पद्धतीने आपल्याला गुरुत्व हा शब्द लक्षात येतो. आणि त्या बलाची दिशा नेहमीच अधोमुख असते.
हे सगळं आपल्याला सांगितलेलं असतं. आणि गुरुत्व मध्य ही संकल्पना सुद्धा प्राचीन विज्ञानामध्ये आलेली आहे. आणि गुरुत्व मध्य ही रचना संस्कृत भाषेमध्ये केली जात नाही अशा पद्धतीची. पण जेव्हा मराठीमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये ही रचना करण्याची वेळ आली, तेव्हा गुरुत्व आणि मध्य हे दोन्ही शब्द जोडले गेलेले आहेत. अजून एक मुद्दा म्हणजे अजून एक शब्द असा म्हणता येईल, कोहेसिव्ह फोर्सेस, सम आकर्षण बल. इथे सम हा उपसर्ग आहे, आ हा उपसर्ग आहे आणि कर्ष हा धातू आहे. आता सम हा उपसर्ग वापरण्यामागचं कारण काय असेल, तर सम म्हणजे काय, समान. ज्यांचं बल समान आहे असे दोन रेणू एकमेकांना, बल समान आहे आणि ते एकाच घटकाचे, एकाच पदार्थाचे दोन रेणू आहेत, असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा समाकर्षण बल हा शब्द वापरला जातो आणि त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थी शब्द विषमाकर्षण बल असा आहे. तर त्या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की नक्की ही संकल्पना काय असू शकते. त्यामुळे शब्द तयार करण्यात, शब्द निर्मिती करणाऱ्या अशा या वैज्ञानिक परिभाषाच्या शास्त्राला खरोखरच आपल्याला त्या शास्त्रामधलं जे तत्व आहे ते या शब्दांच्या माध्यमातून जेव्हा आपण संस्कृतची फुटपट्टी लावून मोजतो तेव्हा आपल्याला ती संकल्पना अधिक स्पष्ट होते असं नक्कीच वाटतं. आता आपण रसायनशास्त्राकडे जाऊयात. मागच्या स्लाइडमध्ये आपण असं बघितलं की भौतिकशास्त्रातले पारिभाषिक शब्द जे घेतले ते आधुनिक विज्ञानातले शब्द होते. रसायनशास्त्राचा विचार आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करूयात. रसायनशास्त्रामध्ये सुद्धा आधुनिक रसायनशास्त्रातले शब्द आणि ते कोणत्या धातूपासून तयार झाले अशा पद्धतीचं अध्ययन करता येणं शक्य आहे. पण इथे मला थोडासा वेगळा दृष्टिकोन मांडायचा आहे, म्हणून आपण हे उदाहरण घेतलं आहे. रसायनशास्त्रामधले जी मूलद्रव्य आहेत त्यांच्या काही संज्ञा डॉक्टर रघुवीर यांनी आपल्या आंग्ल भारतीय महाकोशाच्या रसायनशास्त्र विभागात स्पष्ट केल्यात. त्यामध्ये एक उदाहरण सांगायचं म्हणजे हायड्रोजनला, हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे, त्याला उदजन अशी संज्ञा दिली. ही संज्ञा त्यांनी त्या कोशामध्ये स्पष्ट केली आहे आणि ते स्पष्ट करताना ते असं म्हणतात की पाणी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य महत्वाचे आहे. कारण आपण H2O असं म्हणतो. तर ते मूलद्रव्य महत्वाचं असल्यामुळे उदजन ही पारिभाषिक शब्द संज्ञा तयार झाली आणि उद या घटकावरून, उद या इथे जो घटक आहे त्याचा अर्थ उदक म्हणजे पाणी आणि जन म्हणजे जनक, निर्माण करणारा, या दोन शब्दांनी मिळून उदजन हा शब्द तयार झाला आणि उदजन म्हणजे पाणी तयार करणारं एक मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. आणि असं असल्यामुळे त्यांनी उदजन ही संज्ञा हायड्रोजनला दिली असावी. इथे खाली त्याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे. ज्यांना याच्यामध्ये अधिक सखोल अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर हा महाकोश बघावा. यामध्ये असे अनेक शब्द आलेले आहेत. त्यानंतर याच शब्दकोशामध्ये दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे शुल्बारी. शुल्बारी, इथे शुल्ब शब्दाचा अर्थ कोशकारांनी शुल्ब म्हणजे कॉपर असा घेतलाय आणि अरी म्हणजे शत्रू. म्हणजे शुल्बारी या शब्दाचा अर्थ सल्फर हे द्रव्य घेतलेलं आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की उदजन, शुल्बारी या सगळ्या संज्ञा ज्या आहेत या तर आपण आजच्या काळात वापरत नाही. रसायनशास्त्रामध्ये हायड्रोजन आजही आहे, रसायनशास्त्रामध्ये सल्फर आजही आहे, पण मग आपण त्यांना शुल्बारी किंवा उदजन असं का म्हणत नाही? तर याचं एक मुख्य कारण असं आहे की CSTTचा जो उल्लेख मी आयोगाचा केला त्यांच्या सिद्धांतानुसार आधुनिक काळामध्ये ज्या मूलद्रव्यांची नावं ज्याच्या जिथं त्या मूलभाषेत असतील त्या मूलभाषेतच वापरावीत आणि त्यामुळे आधुनिक विज्ञानामध्ये उदजन किंवा शुल्बारी ही नावं प्रचलित नाहीत. पण मग तुम्ही म्हणाल की आज याचा काय उपयोग आहे?
तर आज याचा उपयोग जे प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करतात आणि काही वेळेला काय होतं, तर प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना काही पारिभाषिक शब्दांचे अर्थ लागत नाहीत. ते जर अर्थ लागले तर त्यामध्ये सांगितलेला मूळ जी संकल्पना आहे, मूळ जो सिद्धांत आहे, तो पूर्णपणे उलगडून आपल्या समोर येईल. अशा अनेक मॅन्युस्क्रिप्ट्स हस्तलिखित आजही आहेत. विज्ञानाच्या बाबतीतली सुद्धा आजही आहेत, की ज्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला या सर्व कोशांची आणि त्या कोशांच्या बरोबरच संस्कृत भाषेच्या शब्द निर्मितीच्या सामर्थ्यामागच्या तत्वांची सुद्धा जोड द्यावी लागणार आहे आणि मगच आपण त्या ग्रंथांची अर्थनिश्चिती करू शकू. आणि त्या ग्रंथांवर संशोधन झालं तर नक्कीच पुढच्या समाजाला, पुढच्या पिढीला प्राचीन विज्ञानातील काही नवीन आयाम नक्कीच उपलब्ध होऊ शकतील असं मला वाटतं. त्यामुळे हे पारिभाषिक शब्द किंवा या संकल्पना अशा दृष्टीने अभ्यासण्यासाठी एक आयाम खुला होऊ शकतो. या दृष्टिकोनातून मी रसायनशास्त्राची थोडी वेगळी उदाहरणं इथे घेतली. यानंतर आपण वनस्पतीशास्त्राकडे येऊयात. वनस्पतीशास्त्रामधले अनेक शब्द जे आपल्या सर्वांच्याच ओळखीचे आहेत. त्यातले काही शब्द म्हणजे प्रकाश संश्लेषण हा शब्द आहे. इथे प्रकाश सम अधिक श्लिष धातू आहे, ज्याच्यामध्ये सम म्हणजे योग्य प्रकारे, सिंथेसिस ज्या प्रकाशाचं ज्याच्यात घडतं अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे त्याला ती संकल्पना, ती प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी हा शब्द वापरला आहे. आणि पुढचा शब्द मी घेतलाय तो म्हणजे उत्परिवर्तन. हा उत्परिवर्तन हा शब्द म्युटेशन या शब्दासाठी पर्यायवाची शब्द आहे कोशामध्ये. याच्यामध्ये एक संकल्पना अशी सांगायची म्हणजे इथे जे उत आणि परी हे दोन उपसर्ग वापरलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. कारण परी हा उपसर्ग म्हणजे सर्व परितः, सर्व बाजूंनी, वृतवर्त म्हणजे बदल घडवून आले, ज्याच्यामध्ये परिवर्तन झालं आहे असं आपण म्हणू. पण मग उत हा उपसर्ग वापरण्याचं कारण काय? जेव्हा म्युटेशन होतं एखाद्या गोष्टीचं तेव्हा आपण परत मूळ स्थितीला, अगदी 100% मूळ स्थितीला तो घटक आणू शकत नाही आणि म्हणून उत उत या उपसर्गाचा अर्थ थोडस पुढे गेलेला, थोडस वर गेलेला या अर्थाने येत असल्यामुळे उत परिवर्तन हा अत्यंत अन्वर्थक शब्द म्युटेशन या शब्दासाठी वापरलेला आपल्याला दिसतो. यानंतरचा शब्द आहे मूल परिवेश. मूल परिवेश रायझोस्पियर म्हणजे काय, तर झाडांच्या मुळाच्या शेजारी मातीचा जो भाग असतो त्या मातीच्या भागातून झाड आपल्याला पाहिजे असणारे घटक शोषून घेत असतात मुळांद्वारे. हा, आणि मूल परिवेश हा जो शब्द तयार झालाय तो मूल परी अधिक विष नावाचा धातू आहे. विष म्हणजे काय, प्रवेश करणे. मूल जे घटक असतात ते झाडांच्या बाबतीतले जे मूल घटक असतात ते मातीच्या या भागातून झाडांच्या मुळाशी प्रवेश करण्याची त्यांची जागा आहे. अशा पद्धतीने आपल्याला या शब्दाचा अर्थ लक्षात येतो. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला या शब्दांच्या मागचे धातू कळतात किंवा या शब्दांमागच्या धातूंचे अर्थ कळतात तेव्हा आपल्याला हे शब्द किती अन्वर्थक आहेत हे नक्कीच लक्षात येतं. यानंतरचा शब्द आहे सपुष्प. हे आपण सगळ्यांनी शालेय जीवनात ऐकलेले शब्द आहेत, ज्याला अँजिओस्पर्म्स म्हणतात. पुष्पासहित ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींच्या विभागाला सपुष्प वनस्पती असं म्हणतात. अँजिओस्पर्म्स टॅक्सॉनॉमी हा अत्यंत मोठी अभ्यासशाखा आजही प्रचलित आहे. तर त्या अभ्यासशाखेसाठी स हा जो उपसर्ग आहे त्याचा उत्तम प्रकारे आणि अचूक वापर आणि तेही सुबोध वापर, तो शब्द सुद्धा इतका सुलभ करून सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला लगेच ती संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी सोपं ठरतं. आणि म्हणून हाही शब्द जो वैज्ञानिक परिभाषेतला शब्द आहे
वनस्पतीशास्त्रातला, तो सुद्धा आपल्याला संस्कृतचा जर तुम्हाला संस्कृत भाषेचं थोडंसं ज्ञान असेल, तर त्या संकल्पनेची रंजकता अधिक वाढवू शकतो. यानंतर श्लेष्मल कवक. कवक हा पण एक वनस्पतींचा प्रकार आहे किंवा तर याच्यामध्ये श्लेष्मल म्हणजे काय, तर जे स्टिकी असतं. श्लेष्मा म्हणजे एखादा स्टिकी पदार्थ, घनरूप, द्रवरूप या अशा घटकांना जो चिकटून राहतो असा पदार्थ, असा कवक. हं. ही संकल्पना म्हणजे ती वनस्पती कोणत्या पद्धतीचं कार्य करते किंवा त्या वनस्पतीचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला त्या शब्दावरून हळू-हळू लक्षात यायला सुरुवात होते. जेव्हा आपण त्या शब्दाचा मुळाशी जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न करतो तेव्हा. नंतरचा शब्द आहे जो आत्ता एथोनोबॉटनी जो आत्ता काय महत्वाची अभ्यास शाखा मानली जाते किंवा या अभ्यास शाखेमध्ये अ, अनेक गोष्टी अजूनही दडलेल्या आहेत आणि त्या आपण सर्व संशोधक शोधालच आणि विद्यार्थी याच्यावर अभ्यास करतीलच याची मला नक्की खात्री आहे. कारण लोक वनस्पती विज्ञान असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय? लौकिक जे ज्या संकल्पना किंवा ज्या वनस्पती अजूनही आपल्याला माहिती नाहीत, पण आदिवासी जे लोक आहेत त्यांना माहिती आहेत किंवा जे पूर्वीच्या काळातले लोक आहेत, त्या वनस्पती त्यांना माहिती आहेत, त्यांचा उपयोग त्यांना माहिती आहे. पण त्या वनस्पतींचा उपयोग आपल्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसा करता येईल, त्या वैज्ञानिकांशी आपण कसे जोडले जाऊ, हे माहिती नसल्यामुळे ही थोडीशी दुर्लक्षित अशी जी वनस्पतींची एक संपूर्ण समूह आहे, तो समूह या लोक वनस्पती विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून आपल्या समोर नक्कीच येईल असं मला वाटतं. यानंतर आपल्या अत्यंत ओळखीचा हा शब्द आहे. आपण बरेचदा हा शब्द वापरतो सुद्धा, अँटिबायोटिक. म्हणजे काय? ज्याला आपण प्रतिजैविक म्हणतो. या शब्दामध्ये पण प्रति हा उपसर्ग आहे. जीव हा जीव किंवा जीवाणू हं, असा शब्दाचा अर्थ आहे जैविक. जैविक म्हणजे काय? जीवाणूशी संबंधित. जीवाणूशी संबंधित त्या जीवाणूला नष्ट करण्यासाठी, त्याच्यावर प्रतिघात करण्यासाठी म्हणून जे उपयोगाला येतं ते म्हणजे प्रतिजैविक आणि म्हणून तो प्रति हा उपसर्ग इथे लावल्यामुळे ही संज्ञा, ही पारिभाषिक संज्ञा सुद्धा सुलभ झाली आहे, सोपी झाली आहे, सुबोध झाली आहे, लगेच लक्षात येण्यासारखी आहे आणि पुन्हा अन्वर्थक सुद्धा ठरलेली आहे, जे पारिभाषिक शब्दांचं वैशिष्ट्य असतं. आता आपण काही प्राणीशास्त्रातले शब्द बघूयात. जसं न्यूक्लिक ॲसिडला केंद्रकाम्ले. केंद्रक म्हणजे केंद्राशी असणारं म्हणजे न्यूक्लिक. या शब्दासाठी केंद्रक शब्द वापरलाय, जो संस्कृतोद्भव तत्सम शब्द आहे. पुढचा शब्द अत्यंत महत्वाचा, जो आपल्या सगळ्यांना माहिती असतो, क्रोमोसोम्स हा शब्द आहे. त्याला आपण गुणसूत्र म्हणतो. गुणसूत्र म्हणण्यामागचं कारण काय असेल, तर पिढ्यानपिढ्या आपल्या शरीरामध्ये जे गुण संक्रमित होतात, ते संक्रमण कुठेही खंडित झालेलं नाही. ते एकसूत्र आहे. जसं एखादा दोरा असतो ज्याच्यामध्ये खंड नसतो त्याला सूत्र असं म्हणतात. जे छोटंसं असतं, सूत्र शब्दाच्या व्याख्येमध्ये पण अल्पाक्षरत्व आहे. जे अत्यंत अल्प असतं, पण तरी सुद्धा ज्याच्यामध्ये संपूर्ण अर्थगर्भता दडलेली असते, अशीच आपली गुणसूत्र असतात नाही का? की पिढ्यानपिढ्या ती आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेली आहे, ज्याच्यामध्ये खंड पडलेला नाहीये आणि ती गुणसूत्र म्हणायला गेलं तर अत्यंत सूक्ष्म आहेत. क्रोमोझोम्स अत्यंत सूक्ष्म आहेत. पण तरी सुद्धा त्यांचे गुणधर्म प्रत्येक पिढीनुसार आपल्यामध्ये संक्रमित आज होत आलेले आहेत. म्हणजे ते अर्थगर्भ सुद्धा आहे. तर हा शब्द अतिशय अन्वर्थक अशी पारिभाषिक संज्ञा आहे. म्हणजे संस्कृत मधले हे दोन शब्द एकत्र करून बनलेली ही संज्ञा आहे. गुण आणि सूत्र.
तर फारच अन्वर्थक अशी ही संज्ञा. त्यानंतर पुढे जाऊयात. तंतुकणिका हा शब्द आहे. आता मायटोकॉन्ड्रिया जेव्हा काही मराठी माध्यमाची ग्रामीण जी मुलं असतात किंवा अ, गावाकडे राहणारी जी मुलं असतात त्यांना मायटोकॉन्ड्रिया हा शब्द ऐकून कधी-कधी काही मुलांना, सगळ्यांनाच असं होतं असं नाही, पण हे शब्द आपल्या लक्षात राहणार नाहीत. त्या शब्दांची भीती वाटायला लागते. असं काही आणि त्यामुळे ते त्या शिक्षणाकडे, त्या धड्याकडे शिक्षणाकडे असं नाही म्हणता येणार, पण त्या धड्याकडे दुर्लक्ष करतात, की या धड्यातले शब्द बाबा फारच अवघड आहेत. पण जेव्हा आपण त्याला मातृभाषेतनं सांगतोय, की याला तंतुकणिका म्हणतात. म्हणजे काय? तर तंतू हा शब्द त्याला माहिती असतो. तंतू म्हणजे काय? एक पोकळ असा एक सलग असणारा असा धागा. हां, तर हे मायटोकॉन्ड्रियाचं चित्र तुला दिसतंय का? म्हणजे हे चित्र तुला दिसतंय, ह्याच्यामध्ये काय तुला धाग्यासारखं दिसतंय की नाही हे? मग याला तंतुकणिका असं म्हणतात. आणि जेव्हा पुढे जाऊन तो मुलगा हळू जेव्हा त्याची इंग्रजीची गट्टी होते, तेव्हा त्याला मायटोकॉन्ड्रिया हा शब्द सुद्धा व्यवस्थित पद्धतीने कळतो. हं, पण संकल्पना समजावून घेण्यासाठी त्याला तंतुकणिका हा शब्द सांगितला तर लवकर लक्षात येऊ शकतो असं वाटतं. पुढचा शब्दही तसाच. पृष्ठवंशी हा शब्द आहे. पृष्ठवंशी म्हणजे काय? पाठीचा कणा असणारे प्राणी. व्हर्टिब्रा. व्हर्टिब्रेट म्हणजे पृष्ठवंशी. म्हणजे पाठीचा कणा ज्यांना असतो त्याला व्हर्टिब्रेट्स म्हणतात आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना नॉन व्हर्टिब्रेट्स असं म्हणतात. अपृष्ठवंशी असं म्हणतात. तर पृष्ठ शब्दाचा पाठ हा अर्थ अनेक भाषांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळे पृष्ठवंशी म्हटल्याबरोबरच त्या शब्दामागे असणारी संकल्पना समजायला सोपी जाते, लवकर समजते. नंतर असाच एक शब्द आहे हॅलोफोलिक बॅक्टेरियासाठी लवण जलरागी जीवाणू. लवण जलरागी म्हणजे काय? लवण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मीठ आणि मिठाचं म्हणजे क्षारयुक्त पाणी ज्या आणि रागी म्हणजे काय? रक्त ज्याला आवडतं तो त्या क्षारयुक्त पाण्याच्या ठिकाणी आढळतो असा जीवाणू आणि म्हणून लवण जलरागी जीवाणू असं पर्यायवाची शब्द फिलिक बॅक्टेरिया हॅलोफिलिक बॅक्टेरियासाठी पर्यायवाची शब्द म्हणून दिलेला असतो. ती त्याची वैज्ञानिक संज्ञा आहे. त्यानंतर अनेक इतर भाषातले पारिभाषिक शब्द सुद्धा आपण बघूयात. जसं धातुशास्त्रामध्ये एक शब्द आहे फ्लक्स. तर याचा जो वैज्ञानिक पारिभाषिक शब्द आहे तो म्हणजे अभिवाह. हा शब्द फार सुंदर आहे. का बरं? कारण वह हा धातू आहे, अभि हा उपसर्ग आहे आणि वह धातूचं प्रयोजकाचं रूप इथे वापरलंय. म्हणजे काय? अभि म्हणजे सर्व बाजूंनी जे वाहिलं जातं किंवा वाहून नेण्याचा प्रयत्न केला जातो, जो वाहून नेतो तो जो घटक असतो त्याला अभिवाह असं म्हणायचं. आणि ही फ्लक्स या हा जो घटक असतो, हा जो पदार्थ असतो, तो पदार्थ जसं कार्य करतो, तसंच बरोबर कार्य एका शब्दामध्ये व्यक्त झालंय आणि तो शब्द म्हणजे अभिवाह. तसाच एक शब्द आहे प्राकार्यता, सुपर प्लास्टिसिटी. तर इथे जो उपसर्ग आहे त्याचा जो प्रकर्षण अतिशय हा जो अर्थ आहे प्रकर्षाने आकार्यता हा जो अर्थ आहे हा अर्थ अचूकपणे सुपर प्लास्टिसिटी दर्शवण्यासाठी म्हणून जो वैज्ञानिक शब्द कॉइन केला गेला आहे वैज्ञानिक परिभाषा कॉइन केली गेली आहे ते म्हणजे प्राकार्यता. या शब्दातूनच लगेच व्यक्त होतो आणि म्हणून ते या उपसर्गाचं वैशिष्ट्य आपल्याला लगेच या शब्दातून कळतं आणि म्हणूनच संस्कृत भाषेतले उपसर्ग हे अत्यंत महत्वाची भूमिका या पारिभाषिक शब्दांच्या निर्मितीमध्ये पार पाडत असल्याला आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. तसेच अनेक शब्द आहेत पुढचे. संक्षारण. संक्षारण म्हणजे करोजन म्हणजे गंज लागणे ज्याला आपण म्हणतो त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये संक्षारण असं म्हणतात. दुसरं आहे विचलन. वि अधिक चल धातू आहे. वेगळ्या बाजूला जाणे. डेव्हिएशन हा शब्द गणितशास्त्रामध्ये सुद्धा
वापरला जातो, पारिभाषिक शब्द म्हणून वापरला जातो. आणि आजच्या काळामध्ये जे तंत्रज्ञान अत्यंत विकसित अ, होत आहे, दररोज नवीन-नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या समोर येत आहेत. ते तंत्रज्ञान म्हणजे ज्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून ओळखतो. त्या शब्दासाठी जो पारिभाषिक शब्द दिलेला आहे, तो फारच अचूक आणि अन्वर्थक आहे आणि तो शब्द म्हणजे अब्जांश तंत्रज्ञान. अब्ज अंश, अब्ज अंश. संपूर्ण गोष्टीचा एक अब्ज एवढा अंश जो आहे, त्याला आपण नॅनो असं म्हणतो आणि त्यामुळे त्या नॅनो शब्दाचा जो अर्थ आहे, तो बरोबर त्या अब्जांश ह्या अ, शब्दामध्ये सामावलेला आपल्याला दिसतो आणि आपल्याला ती संकल्पना अजून स्पष्ट होण्यास मदत होते. आता आपण येऊयात गणिताकडे. गणितशास्त्रामध्ये अनेक पारिभाषिक शब्द वापरले जातात. तर त्यातलं मुळात आपण गणित हाच शब्द बघूयात उदाहरणासाठी. गण हा धातू आहे आणि क्त हा प्रत्यय आहे. त्या म्हणजे पूर्वीच्या काळी संख्यानं फक्त मोजणी करण्यासाठी म्हणून गणित हा शब्द वापरात होता. पण नंतरच्या काळामध्ये गणित ह्या शब्दामध्ये बीजगणित, भूमिती, रेखागणित असे अनेक गणितांचे जे प्रकार आहेत, ते येत गेले. म्हणजे गणित या शब्दाचा व्याप्ती वाढली, अर्थविस्तार झाला, असं आपण म्हणू शकतो. हं. संकलन हा गणितातला शब्द आहे. अगदीच म्हणजे आपण दुसरी तिसरीत जे शिकतो, आपण काय शिकतो? ॲडिशन शिकतो. इंग्लिशमध्ये ज्याला ॲडिशन म्हणतात. त्याच्यासाठी संकलन हा फार सुंदर शब्द वापरला जातो. सम म्हणजे योग्य प्रकारे, कल म्हणजे एकत्रित जोडलं गेलेलं. योग्य प्रकारे जे एकत्रित जोडलं जातं, त्याला म्हणायचं संकलन. आणि दुसरा याच्या विरुद्धार्थी असलेला शब्द म्हणजे व्यवकलन. तुम्ही भास्कराचार्यांच्या लीलावतीमध्ये किंवा इतर जे गणितीय ग्रंथ आहेत, जसे श्रीधराचार्यांचं पाटीगणित आहे, त्या ग्रंथांमध्ये संकलन, व्यवकलन अशी अनेक अष्टकर्म ज्याला म्हणतात, ती त्या संदर्भामध्ये हा शब्द महत्वाचा आहे आणि मग ते समजावून घेताना आपल्याला लगेच संकल्पना लक्षात येते, जर आपल्याला त्या शब्दामागचं शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र म्हणूयात आपण, वैज्ञानिक शब्दांमागचं शास्त्र जर आपल्याला कळलं, तर तो शब्द लक्षात ठेवणं आपल्यासाठी सोपं ठरतं. आता पूर्वीच्या ग्रंथकारांनी अशा पद्धतीचे वैज्ञानिक शब्द वापरले नाहीत का? याचं उत्तर देण्यासाठी म्हणून आपण एकच उदाहरण घेऊयात, की ज्याला आपण आज पर्सेंटेज म्हणतो. हं. त्याला प्रतिशत असं म्हणण्याचा एक प्रतिशत हा पारिभाषिक शब्द आज वापरला जातो. पण पृथुदक स्वामी म्हणून ब्राह्मस्फुट सिद्धांताचे भाष्यकार आहेत. त्यांनी दुसरा शब्द शतफल नावाचा शब्द पर्सेंटेज ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरला. म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथकारांनी प्राचीन काळी वेगवेगळ्या वैज्ञानिक परिभाषांचा वापर केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आपल्याला एका ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ असेल, एका ग्रंथात वापरलेल्या शब्दांसारखे दुसरे शब्द असतील, असं आपल्याला गृहीत धरून चालत नाही. त्यामुळे आपल्याला एका संकल्पनेसाठी अनेक शब्द, अनेक वैज्ञानिक परिभाषा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्याच्या देशकाळानुसार दिसतात, हेही आपल्या लक्षात येतं. त्यामुळे त्या ग्रंथाचा अभ्यास करताना, प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना, तो ग्रंथ कुठे रचला गेला, कोणत्या काळात रचला गेला आणि मग त्या शब्दामागची अन्वर्थकता काय असेल, हे सगळं शोधणं यासाठी हे शोधणं रंजकही असतं आणि ते पुढील संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त सुद्धा ठरतं. त्यानंतरचा एक शब्द आहे गणितातला, जो सगळीकडे वापरला जातो, तो म्हणजे समीकरण. इथे मी हा शब्द घेण्यामागचं कारण असं आहे, की सम अधिक सम हा उपसर्ग आहे आणि कृ हा धातू आहे. इथे समीकरणामध्ये क्ष्वी रूपाचा वापर केलाय. जे संस्कृत तज्ञ आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे, की क्ष्वी रूपाचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एखादी संकल्पना आपल्याला पूर्वी म्हणजे माहिती नसते किंवा
जी त्याचं प्रकटीकरण वेगळ्या पद्धतीने झालेलं असतं पूर्वी, ते आता पुन्हा आपण प्रकटीकरण केलेलं आहे. अशी संकल्पना थोडक्यात दाखवण्यासाठी द्विरूप, अभूत तद्भाव आपण म्हणूयात, त्या अर्थाने वापरलं जातं. तर इथे समीकरण हा जो शब्द आहे, यातलं जे द्विरूप आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण एक समीकरण बघूयात, जे सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ते म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. इथले जे ए, बी, सी आहेत, अ वर्ग अधिक ब वर्ग अधिक क वर्ग हे बरोबर क वर्ग. इथलं हे जे समीकरण आहे, ज्याला आपण पायथागोरसचा सिद्धांत असं म्हणूयात, तर तो त्या समीकरणामध्ये ए, बी, सी किंवा अ, ब, क हे एकमेकांना सम असे नसतात. पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते सम आहेत असं आपण दाखवून देऊ शकतो. किंवा जेव्हा आपण समीकरण मांडतो, जेव्हा आपण असं मांडतो की ए वर्ग अधिक बी वर्ग, हे जेव्हा मांडतो, तेव्हा ए, बी, सी जे एकमेकांशी सम नाहीत, ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये सम होऊ शकतात. ए वर्ग अधिक बी वर्ग याच परिस्थितीमध्ये बरोबर सी वर्ग असं त्याचं उत्तर येतं आणि म्हणून समीकरण हा अतिशय योग्य, अचूक आणि उत्तम प्रकारे सुबोध अशी अन्वर्थक संज्ञा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इक्वेशन म्हणतात. पण जेव्हा आपण त्या शब्दामागचं शास्त्र लक्षात घेतो, तेव्हा आपल्याला समीकरण हा शब्द जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतो. या समीकरणा या शब्दाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये केलाय का? याचाही शोध घेणं रंजक होतं आणि तो शोध घेतला असता असं लक्षात आलं, की अ, ब्रह्म ब्राह्मस्फुट सिद्धांतामध्ये ब्रह्मगुप्ताने समकरण असा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. पण समीकरण हा शब्द ज्या अर्थाने आज आपण वापरतो, तो शब्द सिद्धांत शिरोमणीकार भास्कराचार्य दुसरे यांनी वापरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे लीलावती हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि लीलावती हा सिद्धांत शिरोमणीचाच एक भाग आहे. यानंतरचा गणितातला एक अतिशय उत्तम शब्द म्हणजे जो मला भावला आहे या वैज्ञानिक परिभाषेच्या संदर्भात, तो म्हणजे वृत्तपरिधी. इथे वृत्त या शब्दाचा अर्थ पण, ज्याला सर्कल या अर्थी वृत्त हा शब्द वापरलाय. तर वृत्त हा शब्द कसा तयार झालाय? वृ धातू आहे. वृ धातूचा अर्थ आवरण घालणे, मर्यादा घालणे. मग तुम्हाला इथे एक असा सर्कल दिसतंय, गोल दिसतोय. गोल म्हणजे काय? सर्कल म्हणजे काय? तर एका विशिष्ट परिक्षेत्राला मर्यादा ज्याने घातली जाते, ते म्हणजे वृत्त. तो गोलाकार असं असतं आणि परिधी हा शब्द तर वेदांपासून प्रचलित आहे. परिधी या शब्दाला म्हणजे वृत्त परिधी म्हणजे काय? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आणि हा शब्द तुम्हाला आर्यभट्टीयमध्ये सुद्धा वाचल्याचं स्मरेल. यानंतरचा पारिभाषिक शब्द आहे व्यास. व्यास शब्दाचा अर्थ जो सर्कलमध्ये आपण ज्याला डायमीटर असं म्हणतो, तो व्यास. व्यस्यते अनेन इति असं अशी त्याची व्याख्या आहे. म्हणजे ज्या रेषेद्वारे दोन बिंदू जोडलेले असताना, वर्तुळावरील दोन बिंदू आणि केंद्र जोडलेले असताना, ज्याद्वारे वर्तुळाचे बरोबर दोन अर्धे भाग केले जातात, विभाग केले जातात, तो म्हणजे व्यास. हे आपल्याला वि अधिक असं या धातूपासून बनलेल्या व्यास या शब्दाने लक्षात येतं. तर अशा पद्धतीने विविध शास्त्रांमध्ये विविध पारिभाषिक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. ज्या शब्दांद्वारे, ज्या संज्ञांद्वारे ती संकल्पना स्पष्ट होण्यासाठी महत्व पूर्ण अशी भूमिका त्या शब्दांची असते. त्या शब्दामागचं शास्त्र, त्या शब्दांमागचा अर्थविचार हे जर आपण लक्षात घेतलं, तर वैज्ञानिक पारिभाषिक शब्दांचं अध्ययन हे निश्चितच महत्वाचं आणि रंजक ठरू शकतं. म्हणजे गंमत शब्दांची असं सुद्धा होतं आणि त्याद्वारे आपल्याला ती संकल्पना सुद्धा चांगल्या पद्धतीने समजते. म्हणजे अभ्यासाबरोबर क्रीडा असंही आपण या गोष्टीकडे बघू शकतो. त्यामुळे आपल्या या संपूर्ण व्याख्यानादरम्यान आपल्या असं लक्षात आलं असेल, की संस्कृत भाषेचं योगदान या वैज्ञानिक शब्दावलीच्या निर्मितीमध्ये महत्वाचं आहे.
वैज्ञानिक शब्दावलीच्या निर्मितीमध्ये अन्वर्थकता, सुश्लिष्टता, सुबोधता आणि असंदिग्धता हे महत्वाचे घटक आहेत. हे मूलभूत घटक आहेत. याशिवाय भाषा, भाषाशास्त्र आणि विज्ञान शाखा या तीनही अभ्यास शाखांच्या समन्वयातून वैज्ञानिक शब्दावली समजावून घेणं अधिक रंजक ठरू शकतं. म्हणजे हे जे वैज्ञानिक शब्दावली निर्माण हे जे काही कार्य आहे, हे एक आंतरविद्याशाखीय कार्य आहे. अनेक विद्याशाखातले लोक एकत्र येऊन यामध्ये आपलं स्वतःचं योगदान संशोधनाद्वारे देऊ शकतात. आणि प्राचीन संस्कृत वैज्ञानिक शब्दावलीचं जर अध्ययन केलं, ते अध्ययन सूक्ष्म अध्ययन असेल, तर आणि तरच प्राचीन वैज्ञानिक संस्कृत ग्रंथातील शब्दांचे अर्थ निश्चितीकरण आपल्याला सोपं होऊ शकेल. या दृष्टीने सुद्धा वैज्ञानिक शब्दावलीचा विचार, प्राचीन वैज्ञानिक शब्दावलीचा किंवा पारिभाषिक शब्दावलीचा विचार आपल्याला संशोधनाच्या दृष्टीने करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं, की संस्कृत भाषा ही या आपल्या सहयात्रेचा वाटाडा ठरू शकेल. आपण सर्वजण ही सहयात्रा करूयात. ही विज्ञान, भाषाशास्त्र आणि संस्कृत यांची जी आंतरविद्याशाखीय ही सहयात्रा आहे, या सहयात्रेवर संस्कृत हा तुम्हाला जरूर मार्गदर्शक ठरेल. आणि संस्कृतमध्येच सांगायचं झालं तर आपण ही अभ्यास शाखा अभ्यासण्यासाठी सर्वजण एकत्र येऊयात. त्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर आपण एकमेकांना अवतू, म्हणजे आपण एकमेकांचं रक्षण करूयात. या अभ्यास शाखेतून मिळणाऱ्या संशोधनाचा आपण उपभोग घेऊयात. सहवीर्यम करवावही, म्हणजे या अभ्यास शाखेतून आपण तेजस्वी होऊयात आणि आपली जी विज्ञानाची आणि आपली वैयक्तिक जी शक्ती आहे ती आपण वाढवूयात. त्यामुळे या व्याख्यानाद्वारे आपण सर्वजण ही प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारे संस्कृत आणि इतर सर्व विद्याशाखांच्या अध्ययनाची जिज्ञासा असणाऱ्या सर्वांना आंतरविद्याशाखीय या संवादाकरता मी शुभेच्छा देते आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राने मला आपल्याशी संवाद साधण्याची ही बहुमोल संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे आभार मानते आणि आपण माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देते. नमो नमः.